आपण बाही कटिंग करणार आहे। बाही कटिंगला मी असा फोल्ड पेपर धरलेला आहे बघा। बाहीसाठी तुमची बाही लांबी किती आहे? बाही लांबी आपल्याला इथून इकडे ही बाहीची लांबी घ्यायची, म्हणजे बाही उंची इथून इकडे घ्यायची। तुमची किती बाही आहे त्या हिशोबावर बाही लांबी घ्यायची। मी तर 6 इंच बाही लांबी घेतली आहे, 6 इंचाची। आणि इथून आपल्याला दंडगेर घ्यायचा। दंडगेर किती तुमचा असेल त्याच्या याच्यावर दंडगेर घ्यायचा। मी 6 इंच घेतलेला आहे। आणि इथून हा भाग मोजताना कधी पण हा भाग आपल्याला तुमची छाती कितीची आहे त्या छातीप्रमाणे इथं माप टाकायचं आहे। आता तुमची छाती 9 इंच आहे तर आपल्याला इथं 8 इंच टाकायचं आहे। 8 इंचाची छातीचा भाग मी घेतलेला आहे, म्हणजे 1 इंच कमी। छाती जर 9ची असेल तर 8 इंच घ्यायचे। असं तिरका मोजायचा 8 इंच आपला बसतोय का असं, कारण इथून आपल्याला 3 इंच घ्यायचे। इथून 3 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे। आणि इथून खाली 1.5 इंच, इथून 1.5 इंचाचा याचा टक्स घ्यायचा आहे। आणि इथून 2 इंचाचा, हा 2 इंचाचा टक्स आहे आणि हा 1.5 इंचाचा। आणि हे तुमची बाही फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे। 6 इंच आणि बाही फिटिंग किती तुमची त्याच्या ह्याच्यावर करायची। 4.5ची माझी बाही, पण मी 5ची ठेवणार कारण मला लूज लागते बाही, त्यासाठी मी 5 इंचावर घेतलेले। आणि हा टक्स पण जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता तुम्हाला एकदम असा आकार देऊन हा 1.5 इंचापासून आपल्याला हा 2 इंचापर्यंत आपल्याला सेट देऊन घ्यायचा आहे। एकदम हलक्या हाताने सेट देऊन घ्यायचा आहे। हे बघा या अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने सेट देऊन घ्यायचा आहे बाहीला। आणि बाही कटिंग करताना इथून सुरुवात करायची कटिंगला। पहिल्यांदा वरचा राऊंड कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग आतला भाग कटिंग करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे। एकदम 2 मिनिटात बाही कटिंग अशा पद्धतीने करून घ्या। हा असा सेप बसला पाहिजे बाहीचा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा।